अवैधरित्या रिक्षातून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम गुरुवारी हाती घेतली। यात शहरातील विविध शाळांच्या परिसरात सकाळी आणि सायंकाळी थांबून वाहतूक पोलिसांनी तब्बल 35 रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली। गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हिना कलाल व फौजदार नागेश एणपे यांच्या पथकाने पानगल शाळा, सोशल उर्दू शाळा, किडवाई चौक, पोटफाडी चौक व SVCS शाळा या ठिकाणी विशेष शाळा मोहीम घेऊन धोकादायकरित्या लहान मुलांना बसवून नेणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली। अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे रिक्षा चालकांची भांबीर उडाली। काही ठिकाणी आमच्यावर कारवाई करू नका अशी विनंती रिक्षा चालक करत असल्याचं पाहायला मिळालं। काही ठिकाणी दंडाची रक्कम आम्ही कशी भरावी असा सवालही पोलिसांसमोर उपस्थित केला। धोकादायकरित्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर आम्ही कारवाई केली आहे। ही कारवाई यापुढेही चालूच राहणार आहे। कारवाई टाळण्यासाठी नियमानुसार वाहतूक करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे। चालतंय का तसं सांगा बरं। रोज रोज चालायचं म्हणजे मुंबई पुण्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम किती परमिशन आहे? किती भरला? किती भरला तू? किती भरला? परमिशन कितीच आहे? आधी कशाला भरला? मारायला काय? कशाला भरायचं मग? कशाला भरायचं? कशासाठी भरायचं? बॅगा कुठे पूर्ण बाहेर आहेत। धक्का लागला तर सगळे 2-3 मुलं खाली पडतील ना। कशाला लहान मुलांची जीवाशी खेळतात?